सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। काँग्रेसने वडेट्टीवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली असून काँग्रेसकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे आभार मानले। वडेट्टीवार म्हणाले, मला पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षनेतेपदी काम करण्याची संधी दिली आहे। राज्यात एकीकडे बहुमत असल्याने सत्ताधारी आणि अल्पसंख्येत असलेले विरोधक अशी परिस्थिती आहे। पुढील 5 वर्ष जनतेसाठी राहून काम करू, लोकांच्या मनात हृदयात इतिहास प्रस्थापित करण्याचे काम करू। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्व आहे। ते पूर्ण वेळ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सेवाभावाची विचाराचे व्यक्तिमत्व आहेत। तुळशीपत्र वाहून पूर्ण वेळ काम करणारा नेता म्हणून अध्यक्ष केले आहे। आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रामध्ये काम करू, पक्ष मजबूत करू। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट। नाही, मी सर्वप्रथम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या सर्वोच्च नेत्या माननीय सोनियाजी गांधी, आमचे युवा नेते आणि आमचे काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि माननीय प्रियंकाजी गांधी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुनश्च विधिमंडळाचा नेता म्हणून काम करण्याची संधी दिली। एकतर पक्ष अत्यंत संक्रमातून महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीतून जाताना महाराष्ट्रात दिसतो आहे। एकीकडे प्रचंड बहुमत असलेला सत्ताधारी आणि त्याविरुद्ध अल्पसंख्या असलेला विरोधक, परंतु लढण्यासाठी बळ लागतं। हा बळ माझ्यामध्ये कदाचित माझ्या हायकमांडला दिसला असावा आणि म्हणून माझ्यावर पुन्हा मी विरोधी पक्षनेतेपद, त्यानंतर आत्ता CLP म्हणून जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी पुढचे 5 वर्ष आम्ही सातत्यानं काम करू, विधिमंडळामध्ये काम करू आणि जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम करू की काँग्रेसशिवाय महाराष्ट्र आणि देशाला, ज्या काँग्रेसचा इतिहास मुळात तो त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास जो आहे, तो इतिहास पुन्हा लोकांच्या डोक्यात, लोकांच्या मनात, लोकांच्या हृदयात पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम करू। खरं तर मी आभार पुनश्च मानतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील सर्व माझ्याबरोबर असलेले आमचे सर्व विधिमंडळातील सदस्यांचे। त्यांनी सुद्धा या सर्व पदावर नियुक्तीसाठी मला सहकार्य केलं आणि माझ्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो।